वाघ बनवतोय मी यांना वाघ. तुम्हाला मी शेवटचं सांगते, मी हे सगळं खपून घेणार नाहीये. हे बस, काय खपून घेणार नाही तू? माझं नवऱ्याच थांब, तुला दावतो. चल चल सोडा. चल. जेव्हा मी बोलतो तेव्हा फक्त मीच बोलतो, आणि माझ्यावर कोणी आवाज चढवला यावेळी तुला समज देऊन सोडलंय असं समज. आता इथंच पडून राहायचं. इथून बाहेर पडायचा जरा जरी प्रयत्न केला तर जीव घेईन. दार उघडा ना. अहो दार उघडा, दार उघडा ना. आता इथं मेलीस तरी दरवाजा उघडणार नाही. लायकी काढली त्यांनी आपली, तरी इथेच राहायचं का? हे सगळं सहन करायचं का? आपल्याला त्रास देण्यासाठी ते असे काही प्रयत्न करतच राहणार. पण आपल्याला जर इथे टिकायचं असेल तर मनाची तयारी करावी लागेल, सहन करावं लागेल. आपण ज्या गोष्टीसाठी इथे आलो आहोत ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला अपमान गिळावा लागेल. त्यांचा हेतू काही असो, त्यांना त्यांची लायकी दाखवायचीच. दया माया काही दाखवायची नाहीये. ते जयसिंगच्या घरात मला प्रत्येक दिवस आठवला पाहिजे. त्यांना रोज त्यांची लायकी दाखवायची. यांच्याकडून दयेची अपेक्षा करणंच चुकीचं आहे आई. तू थोडे दिवस थांब, आपण पूर्ण तयारीनिशी लढू. तयारीनं चालेत ते. त्यांना हळूहळू एवढं तोडायचं की कायमचे खचलेच पाहिजे. त्यांना आयडिया नाहीये, या घरातला येणारा प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी मरण यातना घेऊन येणार आहे. येणारा दिवस कितीही तोडणारा असेल तरी त्यावर मात करून आपल्याला उभं राहावं लागणार, सोबत राहावं लागणार. उद्या गुढीपाडवा, उद्याच्या मुहूर्तात आपण एक नवीन सुरुवात करू. कसली सुरुवात? उलट आम्हाला इथे आणून आमच्या शेवटाची सुरुवात केलीस तू. अहो बघताय ना, सणासुदीच्या दिवशी हिच्यामुळे आपल्याला काय करावं लागतंय. मॅडम, तुम्ही असा विचार करा की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरी परत जातो. आपण तिकडे जायचं आणि आपला मान सन्मान त्यांना झुकवून परत मिळवायचं. हो, मी राणी सोबत. मी तयार आहे. आता हेच आपलं घर. हो का? मग आत्ता या क्षणी या घरात झोपायचं कसं? आई, मला माहिती आहे काय करायचं. कवळे भाऊ चला. होय चला. दमन दमन खाली खड्डा आहे बघा. होय होय. चला. आबांना कसली तस्ती नाही झाली पाहिजे बरं का. सामान सगळं व्यवस्थित लावा. होय. अरे तुम्ही सगळे इथे? आवा हवा आम्ही सगळी तुम्हाला इथं मदत करायला चालूय. अहो आमचं देवच स्वतःच्या घरात काम करणार म्हणल्यावर नाही कसं दिसतंय सांगा बरं. त्यामुळे काय काळजी करू नका. चला. हे बघा आबा, आता तुम्ही कुठल्याच सामानाला हात लावायचा नाही. तुमचं सगळं साहित्य ना जिथल्या तिथे लावून देतो बघा आम्ही. बर. ए शोभा प्रिया, चला की लवकर. हा या या या. ए आबांना कसलीच तस्ती नाही झाली पाहिजे. सगळं सामान कसं जिथले तिथं व्यवस्थित लावा बरं का. राणी, चल आपण त्यांना हेल्प करू. हो हो.
राणी हा हे ठीक आहे ना असं व्यवस्थित लागलंय. काय काय आता अहो तर उलट आहे काढा. आहे. सगळे कामं नीट झाले पाहिजे. उगाच आपली धडकाधडकी करू नका. मला नसतं धक्काबुक्की नाही ना सांगितलं. प्रथममध्ये एक वेगळं बरं मी बाहेर चूल मांडते जरा. हा मी तुला हेल्प करतो चल. सर चूल मांडण्यासाठी 2 लोक नाही लागत, मी एकटीने करते. तुम्ही हातलं बघा. बरं रतन ऑलमोस्ट सगळं लावून झालंय. आपण एक काम करूया ते बाहेरच्या चटाया लावून घेऊया. हा या. तयार झाला आपला गरिबांचा महाल. झालं छान झालंय. जाणे सगळं झाले. अजून काय लागलं तर सांग लगेच. अरे नाही बाबा, आधीच खूप सामान आणलंय तुम्ही सगळ्यांनी. आणि बाकीचं काय थोडंफार राहिलंय ते आम्ही करतो. रतन मी सगळ्यांनी आधीच खूप केलेत आमच्याकरता. तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. आबा हे आभार बिवर काय मान नका बरं का. अहो तुम्ही आमच्यासाठी काय आजपर्यंत थोडं केलंय वय आणि हे त्याच्या पुढे काहीच नाही. वा आधी तुम्ही आणि नंतर आता इंद्रा साहेबांनी काय आमच्यासाठी कमी केलंय का? आबा अहो देवाची सेवा करायची आम्ही संदेश शोधत असतो. त्यामुळे तुम्ही असा आभार बिभार म्हणून आम्हाला लाजवू नका बरं का. होय चला येतो. हा राणी आपण अशी कडुलिंबाची पानं आणायला का चाललो? अहो आजच्या दिवशी कडुलिंब आणि गुळ वाटून खायचा असतो. का? ते आपलं आयुष्य कडू गोड असतं ना. मग पुढे ज्या आयुष्यात आपले प्रॉब्लेम्स येणार आहेत किंवा कडवट विचार, कडवट माणसं, त्या सगळ्यासाठी तयारी म्हणून हे कडुलिंब खातात. रिअली? हाय का आता नाही हो सर. मग अहो ते कसं असतं, आता चैत्र महिन्यात उन्हाळा वाढतो ना, मग कडुलिंबाचा पाला खाल्ला की पित्त नियंत्रणात राहतं, रक्त शुद्ध होतं आणि शरीरात रोगराई पण कमी होते. हो अच्छा असं आहे काय? ते बघा कडुलिंबाचं झाड. या. काय आहे काय?
मला उचललं तर लगेच तोडेन ना मी फांदी. पण हे नुसतं मजाच बघत बसले. घडला कधी समजना काही ये कसा उंजळणी चांदवा. मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जोडला जडला जीव तुझ्या या जीवावरती झालंय परत दंग. चुकला ठोका कसा काळजाचा ग धडधड वाढे संग. हे सपन हे पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा मला. हे मोगऱ्याची दरवळ श्वासात घुटमळ तुझ्या पायी झालो मी खुळा. घडला कधी समजना काही ये कसा उंजळणीचा दवा. अहो सर काय करताय? कोणीतरी बघेल. अहो आता कोणी नाहीये पण येईल कोणीतरी. मी सोडा बघू. कोणी नाही आहे मी बघितलं. आणि कोणाला घाबरायचंय आपण? कोणी नाही. अरे मी असताना तुला काय केलं राणी तू? माझं तोंड कडवटलं का? आता हसायला काय झालं? अहो सर ते काय लहान मुलासारखं तोंड केलंय. आणि बघू इकडे सगळा पाला लागलाय. चला आपल्याला कामावर पण जायचंय. चला चला. राणी हा? थोडं टेन्शन आहे यार. काय झालं? कसलं? आता आपल्याला त्या घरात कामाला जायचंय. त्या उर्मिला त्यांनी कशा वागल्या बघितलंच ना. मुद्दाम कचरा फेकला त्यांनी. मुद्दाम करतायत ते लोक हे सगळं. बरं हे ते जे काही करतायत ते आपण म्हणजे तू आणि मी सांभाळू शकतो. पण आई आबांचं काय? मी जेव्हा फॅक्टरीत असेन तेव्हा आई आणि आबांशी त्यांनी असं काही केलं तर. सर हे बघा तुम्ही नका काळजी करू. मी त्यांच्या समोर कायम ढाल बनून उभी राहीन. तुम्ही असताना सुद्धा आणि तुम्ही नसताना सुद्धा. त्यांना काही त्रास होऊ देणार नाही मी. थँक्यू. अरे सर मैत्रीत थँक्यू म्हणायचं नसतं. विसरलात का तुम्ही? आणि हे जे काही कडू दिवस आलेत ना आपल्या वाट्याला ते लवकर निघून जातील आणि गोड दिवस सुखाचे दिवस परत येतील. चला. सुरखे अगं राणी कशी काय आली नाही ग? काय माहिती कावाची गेली या पोरगी लिंबाचा पाला आणायला. अजून आली नाही बघ. आता ही गुढी बांधायची राहिली तेवढ्यासाठी. ते बघ आली. चल 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 बाळा लवकर आण आण.
चला आता पूजा करूया. मन हे आनंदून गेलं जी. मन हे आनंदून गेलं जी. देशी पडून मातीवर पाण्याचा घसडा. दिस पहिल्या चैतराचा आला ग पाडवा. बाई ग हिरव्या पिवळ्या जागा सण हा माढवा. दिस पहिल्या चैतराचा आला ग पाडवा. बाई ग मन हे आनंदून गेलं जी. मन हे आनंदून गेलं जी. देवा ह्या नवीन वर्षात तरी आमच्या वाट्याला सुख येऊ दे रे बाबा. माझ्या लेकीच्या घरादाराला पण सुख लाभू दे. त्यांच्या मागची इडापिडा सगळी टळू दे. अबुआ इडापिडा तर टळणारच आहे ना, कारण मी तिला अशी बत्तीशी दाखवणार आहे ना की इडापिडा लगेच निघून जाईल बघा. राणे, तू हसतेस खरं तर, पण तू जो काही निर्णय घेतलायस ना त्यानं रातभर माझ्या डोळ्याला डोळा नाही बाई. अगं आई, पण माझं तरी काय चुकलं ग? अगं मी तर सगळं जपायचाच प्रयत्न करते ना. माझ्या हक्काचं जे आहे तेच पदरात टाकण्याचा प्रयत्न करते ना. आणि हेच संस्कार तर दिलेत ना तुम्ही मला. आपल्या आत्मसन्मानाला जर कोणी धक्का पोचवत असेल तर गप्प बसायचं का? उलट तुम्ही तर माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आई, अगं राक्षसांचा संहार करायला सुद्धा देवीला रौद्ररूप धारण करावंच लागलं होतं. या अशा राक्षसांना जर संपवायचं असेल ना तर एक महिषासूर मर्दिनी तरी लागलच. आणि वनवासाचं काय आहे ग? तो तर देवाला सुद्धा चुकला नाही. आपण तर माणसं. महाभारतात सुद्धा पांडवांना एका राजाची चाकरी करावीच लागली. राजे पण मिळवण्यासाठी हे असं सोसावं लागतंच. आम्हाला सुद्धा आमचं घर परत मिळवण्यासाठी थोडं सोसावं लागतंय. आम्ही सोसू, पण असा हार मानणार नाही. मी माझं हक्काचं घर परत मिळवणारच आहे बघा. राणे, तुझा जर स्वतःवर एवढा विश्वास असेल ना तर तू लढ पुरी. आम्ही कायम तुझ्या बरोबर आहे. राणे हात पुढे घे. राणे, ह्या द्वारासारखं स्वतःला नात्यात बांधून घे. नात्याची गाठ सुटू देऊ नको. आमचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी हे ध्यानात ठेव. हो गो. उलट मी ही गाठ अजूनच पक्की कर. आणि माझ्या सगळ्या घरच्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलले. तुम्ही बघाच. यशस्वी पोरी. आई, सुखी राहा बाई. आई बुवा, तुमचे आशीर्वाद जर असेच माझ्या पाठीशी असतील ना तर मी कधीच हारणार नाही. राणे, तू तर कधीच हारू शकत नाहीस. आमच्या पायात काटा जरी रुतला तरी धावत पळत येतेस. तुझ्यासारखी जी पोरं आईबापांचं ऐकतात, त्यांच्या सुखदुःखाचा विचार करतात आणि त्यांची सेवा करतात, ही पोरं कधीच हारू शकत नाही. आई बुवा, चला आपण महाडिकांच्या बंगल्यावर जाऊन गुढी उभारू. काल रात्रीच आम्ही सगळ्यांनी मिळून घर बांधलंय. चला बघायला. चला आपण सगळेच जाऊया. चला.
विक्रांत 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 अरे उठ ना विक्रांत असा नाही उठणार विक्रांत अरे उठ ना विक्रांत जागा हो काय झालं उर्मिला? अरे काय झालं काय काय त्या राणी आणि इंद्राणी दोघांनी घर साफ केलंय आणि बघ ना नवीन घर सुद्धा बांधलंय त्यांनी आणि त्यांच्या मदतीला त्या वस्तीतले कामगार आलेत. करून देत ना त्यांना काय करायचं ते. काय करायचंय करू देत. अरे ते स्वतः कामगार आहेत मग त्यांनी काम केलं पाहिजे ना. उर्मिला, त्यांनी कामगार जरी आणले तरी आपल्याकडे कामगार म्हणून तेच काम करणार आहेत. त्यांचं घर आहे, त्यांना काय करायचं ते करून देत. झोपू दे मला. याचंही बरोबरच आहे म्हणा. आत्ता येऊ देत कामगार पण यांना स्वतःलाच कामगार म्हणून ह्या घरामध्ये काम करावं लागणार आहे. तेव्हा मी त्यांची अशी वाट लावेन ना की आयुष्यभर लक्षात ठेवतील. आणि ती मालती मला सतत वर तोंड करून बोलायची. कायम तिनं माझा अपमान केलाय. आता हे सगळं काही मी तिला व्याजासकट परत करणार. तेव्हा तिला कळेल ही उर्मिला काय चीज आहे.